नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही जर 10वी किंवा 12वी बोर्डाची परीक्षा देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण मागच्या अपडेटमध्ये सुद्धा आपण तुम्हाला सांगितलं होतं की जिल्हा प्रशासन असेल, आपलं शिक्षण बोर्ड असेल आणि एकूणच इथलं शासन असेल, सरकार असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉपीमुक्त परीक्षेसाठी कशा पद्धतीने प्रयत्नशील आहे आणि कशा पद्धतीने सरकार वेगवेगळी ठोस पावलं उचलत आहे. अगदी आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर वाडी वस्ती तांड्यावर अगदी खेडोपाडी सुद्धा वेगवेगळी महाविद्यालय आहेत, जी फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण नाही तर केवळ पदवीची अर्थातच आपल्या प्रमाणपत्राची मार्क मेमोची कागद वाटण्याचं काम करत आहेत. अशा अवस्थेतून कुठेतरी आपल्या शिक्षण व्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आणि एकूणच शिक्षणातलं वातावरण थोडंसं प्रफुल्लित करण्यासाठी असे काही निर्णय घेतले जात आहेत. त्यापैकी आजचा हा निर्णय तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पण त्याआधी मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही नेमकं कोणत्या केंद्रावर परीक्षा देणार आहात, तुम्ही तुमचं परीक्षा केंद्र नेमकं कोणतं आहे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आजची आपली बातमी कोणती आहे हे आपण पाहूया. त्याआधी मी आज सांगत असलेली बातमी ही जरी एखाद्या जिल्ह्यापुरती मर्यादित असली तरी प्रत्येक जिल्ह्याचं प्रशासन परीक्षा केंद्राच्या बाबतीत कशा पद्धतीनं ऍक्टिव्ह झालेला आहे, कशा पद्धतीने पावलं उचलत आहे याचं एक उदाहरण आपण या माध्यमातून पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये आपल्या परीक्षा केंद्राचं नाव सांगा. चला, हे आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं जरी ही बातमी फक्त मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यापुरती मर्यादित असली तरी प्रत्येक जिल्हा प्रशासनानं तिथल्या परीक्षा केंद्रांना या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि कॉपी मुक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जर कोण असेल ना तर तो असतो अर्थातच आपल्या परीक्षा केंद्रावर आपल्या परीक्षा हॉलमध्ये असलेले आपले इन्व्हिजिलेटर. म्हणजे इन्व्हिजिलेटर जर परीक्षा मुक्ती कॉपी मुक्तीसाठी काम करत असेल ना तर बाकी इतर कोणालाही जास्तीचं काम करायची गरज नाही. म्हणून या ठिकाणी इन्व्हिजिलेटरची असलेली अतिशय महत्त्वाची भूमिका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सांगितलंय की पर्यवेक्षकांनो सावधान, कॉपीसाठी जर तुम्ही मदत करत असाल तर थेट निलंबनापर्यंतची कार्यवाही तुमच्यावर होऊ शकते. आणि म्हणून विचार करा, गेल्या 4-5 वर्षापूर्वीचा किंवा अगदी इथून मागचा काळ हा वेगळा होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये मास कॉपी अर्थातच सामूहिक कॉपीचे प्रकार आतापर्यंत खूप वेळा घडलेले आहेत आणि ते आता सुद्धा काही ठिकाणी चालू असतात. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अशी तंबी आपल्या पर्यवेक्षकांनी दिलेली पाहायला मिळते. आणि म्हणून तुमचं होम सेंटर आलेलं असेल किंवा तुम्ही जर तुमच्याच महाविद्यालयात परीक्षा देणार असाल किंवा तुम्हाला जर तुमचेच ओळखीचे पर्यवेक्षक आले, इन्व्हिजिलेटर जर तुमच्या ओळखीचे असतील तर ते तुम्हाला काहीतरी मदत करतील. अशा आविर्भावात राहू नका, कारण तुम्हाला या इन्व्हिजिलेटरच्या नाही तर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा द्यायची, एवढं लक्षात राहू द्या. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला परीक्षा देत असताना या इन्व्हिजिलेटर कडून कसल्याही प्रकारची मदत होणार नाही हे ध्यानात ठेवून आपल्याला परीक्षेला सामोरे जायचंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे काही संवेदनशील असे परीक्षा केंद्र असतात ज्या ठिकाणी त्यांची नाव थोडंसं बदनाम झालेलं असतंय, कॉपी युक्त सेंटर म्हणून त्यांची ओळख झालेली असते. अशा सेंटर प्रमुखांना एकत्रित करून त्यांचा एक वेगळा विशेष व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्यांना वेगळ्या विशेष अशा काही सूचना दिलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्ही जर असं नाही आमच्या सेंटरवर खूप कॉपी चालते वगैरे असं जर काही पूर्वग्रह दूषितपणानं नाव समोर आलेल्या एखाद्या परीक्षा केंद्रावर जर तुमचा नंबर येत असेल ना तर सावधान राहा. तुमच्या केंद्रावर आता जास्त प्रमाणात देखरेख केली जाऊ शकते या जिल्हा प्रशासनाच्या आज आलेल्या या नवीन नियमावलीनुसार. म्हणून लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. 10वीला असाल 12वीला असाल या बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही कोणत्या ठिकाणी तुमच्या केंद्राचं या ठिकाणी सेंटर तुमचं कोणतं आलेलं आहे, तुमच्या केंद्राचं काय नाव आहे, तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. भेटूयात पुढच्या अपडेट मध्ये पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.